शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार याची तारीख आता समोर आली आहे। शिवाय येत्या अर्थसंकल्पात पीएम किसान हप्त्याच्या पैशांमध्ये मोठी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे। पण एका छोट्या चुकीमुळे तुमचे पैसे अडकू शकतात। पीएम किसान योजनेबाबतची आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी नक्की काय आहे जाणून घेऊयात थोडक्यात। देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते। ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असते। आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत आणि आता सर्वांचं लक्ष 22व्या हप्त्याकडे लागलंय। मागील हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये जमा करण्यात आला होता। या योजनेचं गणित पाहिलं तर वर्षातून 3 वेळा म्हणजेच एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा कालावधीमध्ये पैसे दिले जातात। त्यामुळे 22वा हप्ता हा डिसेंबर ते मार्च या कालावधीत अपेक्षित आहे। आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार हा 22वा हप्ता मार्च 2026 मध्ये किंवा एप्रिल 2026च्या अगदी सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे रब्बी हंगामाच्या कामांसाठी आणि पुढील खरीपाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना या पैशाचा मोठा आधार मिळू शकतो। याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणखी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। येत्या 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सध्या वाढलेली महागाई, खते आणि बियाण्यांचे वाढलेले दर तसेच मजुरीचा वाढता खर्च पाहता पीएम किसान योजनेची रक्कम वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। सध्या मिळणारे 6,000 रुपये हे वाढत्या खर्चापुढे अपुरे पडतात। त्यामुळे आगामी बजेटमध्ये सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सन्मान निधीच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा करू शकतं। जर असा निर्णय झाला तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि मोठा दिलासा देणारा निर्णय ठरेल। त्यामुळे 1 फेब्रुवारीच्या बजेटकडे आता संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले। एकीकडे आनंदाची बातमी असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। अनेकदा हप्ता वितरित होऊनही तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही। याचं मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसते। सरकारने हे स्पष्ट केले की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल त्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळेल। त्यामुळे जर तुम्ही अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तात्काळ जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन किंवा मोबाईलद्वारे ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमचे हक्काचे पैसे अडकणार नाहीत आणि वेळेवर तुमच्या खात्यात पोहोचतील। पीएम किसान योजनेची रक्कम वाढवून ती किती असावी असं तुम्हाला वाटतं? 6,000 की त्यापेक्षा जास्त? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।